टप्प्यात आलं की मग हे सगळे खरा रंग दाखवायला सुरुवात करतात। पोरींना छळलं जातं, धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला जातो। कित्येक केसेस आम्ही बघितलेत, या तर मोठ्या मुली आहेत। मला आश्चर्य वाटलं राजहंसजी जेव्हा पोलीस स्टेशनला ज्याचा उल्लेख केला, पोलीस जेव्हा घेऊन येतात मुलीला आणि मुलाला अमोल, त्या मुलीला तिच्या आईबापाशी बोलू दिलं जात नाही। परिणय भाऊ, आई रडते, वडील रडतात, भाऊ रडतो, अरे आम्हाला एकदा तरी मुलीशी बोलू द्या। सांगतात प्रवीण भाऊ मुलीला तुमच्याशी बोलायचं नाही। हे कोण सांगतं? वकिली कोण करताय? वकिली पोलीस करतायत। लेकराला आपल्या आई बापाशी बोलू दिलं जात नाही। त्यांची 100 माणसं पोलीस स्टेशनला जमा होतात। वातावरण असं विचित्र होतं। पोरगी दबावाखाली येते, आई रडते, अरे मला 2 मिनिटं माझ्या मुलीशी बोलू द्या। वडील म्हणतात 2 मिनिटं बोलू द्या, पण त्या ठिकाणी बोलू दिलं जात नाही। अगतिक होतात, असहाय्य होतात आई वडील। ज्या पोरीला तळहाताच्या फोडासारखं आपण जपतो, तिच्या भविष्यासाठी तिला चांगलं शिक्षण देतो, आणि 18 दिवस 18 महिन्यामध्ये कोणी भेटतो तिला, मग तो अब्दुल असेल, लतीफ असेल, नाही तर आणखीन कोण मायकल असेल, आई वडिलांना लाथाडून पोरी निघून जातात। ईद का त्योहार बनाइए और भी खास रोस्ता के साथ।